नमस्कार. मराठा संस्कृती संवर्धन संघटनेचे अध्यक्ष देवन अन्य मान्यवर त्यांनी माझी योग्यता समजली की या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला मला बोलवलं, त्याबद्दल आभार. रक्तदानाबद्दल वीरगीर सर तुम्हाला सांगतीलच ते कसं करायचं, कोणाकडून करायला लागतं आणि त्याच्याबद्दल. त्यामुळे मी त्या बाबतीत जास्त न जाता माझ्या क्षेत्राबद्दल जास्त बोलेल की जे दाताच्या फील्डमध्ये आहे, ज्याला आपण आपल्या शरीराचा अवयव खूप कमी मानतो, त्याला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि रक्तदानाशी त्याचा संबंध आहे, कारण जे रक्तदानाला जे मेन क्रिटिकल जो पॉईंट जो समजला जातो तो हिमोग्लोबिन, आणि तो हिमोग्लोबिन वाढवायचा असेल तर तो अन्नातूनच जायला हवा आणि तो त्या प्रकारेच पोटात जायला हवा बारीक होऊन. आणि जर दात व्यवस्थित नसतील तर ती पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. आणि आपल्या शाळेपासूनच दातांवर थोडासा अन्याय होतो असं मला वाटतं, कारण पचनक्रिया चालू झाली की फक्त तोंड असतं, घसा असतं आणि मग अन्ननलिका, जो मध्ये दाताचा भाग आहे तेव्हापासूनच त्याच्यावर भार दिला जात नाही. तर याचीच प्रचिती अनेकदा आली ज्यावेळेला मी BDSला ऍडमिशन घेतलं. कारण BDSला ऍडमिशन कधी घेतात, जर MBBS नाही मिळालं तर BDSला, म्हणजे मला डेंटिस्ट व्हायचं आहे म्हणून कोण जाऊन ऍडमिशन घेत नाही. तिथून चालू झालं. ते झालं 5 वर्ष. ते झाल्यानंतर एंट्रन्स दिली आणि नंतर स्पेशलायझेशनचा विचार आला की मग आपण लहान मुलांच्या दातांमध्ये आपण स्पेशलायझेशन करायचं. मग बरेचसे क्वेश्चन आले की आधीच दाताचा डॉक्टर, त्याच्यात लहान मुलांमध्ये काय ठेवलंय, कारण ते असे पण पडणारच आहेत आणि आपण त्यांना काम दिले की तुम्हाला पडायचंय. 10-11 वर्ष संपल्यानंतर तुम्हाला पडायचं आहे, नवीन यायचं. हे एवढंच काम मी त्या दुधाच्या दातांना दिलंय. आपण याचा कधीच विचार केलेला नाही की निसर्गानं काहीतरी त्याला नियोजित करून दिलेलं काम आहे, जे 10 वर्षापर्यंत त्याला करायचं आहे आणि ते आपल्याला करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर जास्त लक्ष देणार नाही. मग हे थोडे प्रश्न आल्यानंतर ज्या वेळेला तो स्पेशलायझेशनचा 3 वर्षाच्या काळात जे काही रिसर्च झाले दुधाच्या दातांवर, ते जास्तीत जास्त युरोप, अमेरिका या एरियामध्ये झालंय, या देशांमध्ये. त्याचं कारण नंतर असं कळालं की जे खाण्यामध्ये जो बदल झालाय, जे सॉफ्ट डाएट किंवा मऊ खाणं जे म्हणतो, ते सुरुवातीला तिथून चालू झालंय. आणि त्यामुळे 17व्या ते 18व्या शतकात इथे त्या दुधाच्या दातांवर रिसर्च झालाय, कारण इथे जास्त किडायला सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर आता या दशकात आपण विचार करतो की दुधाच्या दाताचं किडण्याचं प्रमाण आता इथे का वाढलंय. तर ह्याच्यात एक चांगली गोष्ट आहे, एक वाईट गोष्ट आहे. त्यांनी विचार करून लवकर रिसर्च केला, कारण तिथे दात लवकर किडायचे. आपल्याकडची आहार संस्कृती इतकी चांगली होती, आतापर्यंत आपण जे फॉलो केलंय, ज्या मोठ्यांचं ऐकून आपण जे आतापर्यंत आपण वागत आलो, त्याच्यामुळे दात आतापर्यंत व्यवस्थित होते. तेच त्यावेळेला इथे ज्या मऊ खाण्यामुळे ब्रेड म्हणा किंवा जे बाकीचे जे जंक फूड आहे ते तसंच राहिल्यामुळे दातांवर जे किडण्याची प्रक्रिया खूप फास्ट व्हायची. त्यामुळे तो जो रिसर्च त्यांचा त्यावेळेला झालाय तो आपण भारतामध्ये आता करतोय की आपल्या मुलांमध्ये ते का वाढतंय आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. तर ते करत असताना या गोष्टी ज्या जाणवल्या, त्या एक म्हणजे दुधाचे दात हे फक्त खाण्यासाठी नसतात, ते आपल्या चेहऱ्याच्या म्हणा किंवा जडणघडणीचा एक प्रकार असतो. जे दुधाचे दात आपल्या मेंदूला एक मेसेज पाठवत असतात, संदेश पाठवत असतात की कुठल्या बाजूला आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे आणि कसं डेव्हलप व्हायचं आहे. जसं आपण उंची वाढवायसाठी व्यायाम करतो, ज्याच्यामध्ये पूर्ण सगळे स्नायू म्हणा, हाडं म्हणा, आपल्याला स्टिम्युलेट करायला लागतात, त्यांना ताण द्यायला लागतो की ते त्या बाजूला वाढतील. तसंच आपल्या चावण्यामध्ये जो एक व्यायाम होतो, फक्त चावणं म्हणजे दाताचं काम नाही, ते त्याच्यासाठी एका बाजूचे 8 आणि दुसऱ्या बाजूचे 8 असे 16 जे काही स्नायू आहेत ते काम करत असतात.
आणि ते काम करत असताना त्याचं अँटी ग्रॅव्हिटी काम करायला लागतं, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम करायला लागतं आपल्या जबड्याला. त्यामुळे जो फोर्स आपण आपल्या दातांनी त्या स्नायूंना देतो त्याच्याकडून तो जो संदेश आपल्या मेंदूला जातो. आणि अशा प्रकारे ज्या बाजूला आपल्याला जे मसल्स आहेत किंवा जे हाड आहेत त्या बाजूला आपला जबडा वाढला जातो. अशाच प्रकारे जसा जबड्याची वाढ होते तशीच आपल्या श्वसन क्रियेवर पण त्याचा परिणाम होतो. कारण आपला जो आपण टाळू ज्याला म्हणतो तो आपल्या जो नाकाच्या आणि तोंडाचा एक पार्टिशन आहे. आणि ज्या वेळेला हे पार्टिशन वाढतं त्यावेळेला आपला श्वासोश्वास वाढला जातो. तसंच ऑक्सिजनचे प्रमाण आपल्या फुफ्फुसात जास्त जातं. त्यामुळे हल्लीच्या ज्या मुलांमध्ये ही जी डेव्हलपमेंट आहे, जी आपल्या जेवणाचं जे मऊ खाणं आलं किंवा जे लवकर किडण्याचा जो प्रकार झालाय त्याच्यामुळे आपल्या जबड्याची वाढ होत नाहीये. त्याप्रमाणे जे जबड्याचा जो हे व्हायला पाहिजे, जी वाढ व्हायला पाहिजे ती कमीत कमी होते. हा एक भाग झाला. आणि त्याच्यानंतर जे काही आपण डेंटिस्टचा विचार केला की ते त्यांच्याकडे गेल्यानंतर ते फक्त ब्रशिंग करणे आणि या बाबतीत आपण त्यांना तेवढंच ठरवून ठेवलं. तर ह्याच्यानंतर मला वाटते की हे जे 2-3 प्रश्न आहेत त्या प्रश्नांची स्वतः आपणच उत्तरं घेतली पाहिजे. की फक्त दुधाचे दात म्हणजे ते पडूनच जातील हे न समजता त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर खाण्याची जी काही संस्कृती मी म्हटलं की जी उत्क्रांती झाली किंवा जे इव्होल्युशन झालं, ज्या आदिमानवापासून ते आतापर्यंत आपण पोहोचलोय, त्याच्यामध्ये खाणं हा एक महत्वाचा भाग होता. कारण जे शिकारीतून मिळणार आपल्याला जे खाणं होतं त्यावेळेला होणार तो जबड्याचा हे होता, तो हळूहळू कमी होत चाललाय. आणि त्याच्याप्रमाणेच आतापर्यंतची जी काही पिढी होती त्याच्यामध्ये जी अक्कलदाढ होती ती व्यवस्थित असायची, त्याला जागा असायची. आता 2-3 जे आता म्हणजे माझ्या जनरेशनचा जरी आपण विचार केला तर ते अक्कलदाढ यायलाही जागा नसते, जी आपल्याला काढून घ्यायला लागते. की 20, 30, 40व्या वर्षी आपल्याला अक्कलदाढ काढून घ्यायला लागते. त्याचं कारण काय, तर तिथे जागा नाहीये की अक्कलदाढ येण्यासाठी आणि व्यवस्थित राहायसाठी. कारण आपण संदेश काय पाठवलाय, अक्कलदाढ आहे त्याला खायला आपण वापरत नाही. त्यामुळे जसं शेपटीची जी आपल्या शेपूट होती ते जसं आपल्या शरीरानं मानलं की ते व्हेस्टिजियल ऑर्गन आहे ते आपण वापरत नाही, ती निघाली पाहिजे. तशी ती जी जशी लुप्त झाली तसा आता जो अक्कलदाढ आहे ती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि मे बी आणि 2-3 जनरेशन नंतर, पिढ्यांनंतर ही अक्कलदाढ यायचंच बंद होईल. आणि अशा प्रकारे एक दात कमी करत तो विचार आपण स्वतः करू शकतो की जसं ह्याच्यानंतर आपण त्यामुळे जे काही आपल्या 2-3 पिढ्या अगोदर पासूनची थोडीशी जी काही संस्कृती आहे, म्हणजे लहान मुलांना घट्ट खाऊ घालणं, जास्त लाड बाकीच्या बाबतीत ठीक आहे, खाण्याच्या बाबतीत करताना थोडंसं सांभाळत. कारण ह्याच्यानंतर जसे दुधाचे दात असतील तसे जे काही पुढचे दात आहेत ते ठरवणारे दुधाचे दात आहेत. कारण त्यांचे दिवस आले जातात. आता आपण म्हणू शकत नाही ते बडकील आणि नंतर चांगले दात येते. जर आपले दुधाचे दात 10 वर्षापर्यंत जर व्यवस्थित असतील तरच पुढचे येणारे कायमचे दात व्यवस्थित असतील. आणि ते आपण त्या 8, 9, 10 वर्षाच्या दरम्यान आपण सांगू शकतो की जे पुढे मागे येण्याचं जे काही दाताचं प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो की त्याला ट्रीटमेंटची गरज आहे ते आधीच आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे हे जे हा जो पिडियाट्रिक डेंटिस्ट्रीचा जो भाग आहे, लहान मुलांच्या दंतरोग तज्ञाचा जो काही भाग आहे तो आपल्यासमोर मांडण्याचा मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद.